मी चुरलेली आहे आता उडदाची भाकरी. उडदाची भाकरी म्हणजे काय असतं, 3 किलो ज्वारीमध्ये 1.5 किलो उडीद टाकायची, म्हणजे अर्धे उडीद टाकायचे. आता ह्या ठिकाणी चुरलेली आहे मी या ठिकाणी चुरलेली ही बघा उडदाची भाकरी. आता ह्या उडदाच्या भाकरीमध्ये मी टाकणार आहे तूप साधारणतः आपण एक भाकरी चुरली, आपल्या मापानुसार जर बघायचं झालं तर एक 25 मिली तूप ह्याच्यात गेलं पाहिजे. त्या प्रकारचं असं तूप बघा, हा मोठा चमचा. हे आता झालं 20 मिली, अजून 5 मिली टाकायचं. हां हे बघा, हे झालं टोटल आता 25 मिलीपेक्षा जास्त हे झालं तूप. आता तूप टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी परत टाकायचं आपल्याला ह्याच्यात दूध. आता ह्या ठिकाणी बघा हे दूध गरम होते. दूध गरम झाल्यानंतर ह्यामध्ये दूध जेव्हा तुम्ही टाकणार त्यावेळेस हे तूप हे बघा असे साई वगैरे आपल्या घरातल्या आपल्या बायकोच्या हातून किंवा आईच्या हातून घ्यायचं, म्हणजे कसं साई वगैरे सगळं आपलं व्यवस्थित घेता येतं मस्तपैकी. आज बघा हे आता तूप जे आहे हे मस्तपैकी बघा त्याच्यामध्ये हे होणार. हां आता हा जो आपण केलेला जो काला म्हणतात ह्याला आपल्या गावरान भाषेमध्ये, हे बघा तूप सगळं त्याच्यात आता मिक्स होणार. आणि हे जर तुम्ही रोज सकाळी एक उडदाची भाकरी आणि 25 मिली तूप आणि 1 ग्लासभर दूध जर ह्याच्यात टाकून जर असं रोज सकाळी तुम्ही खाल्लं नाश्ता म्हणून, तर खरंच सांगतो तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते, प्लस तुमच्यात शरीरातले प्रोटीन वाढतात. आणि तुम्ही तूप खाल्ल्यामुळं तुम्हाला आपल्या मराठी भाषेत म्हटल्याप्रमाणे तूप खाल्ल्यामुळं तुम्हाला इथं रूप असं आम्ही रोज सकाळी आपल्या साध्या भाषेत सांगायचं तर एक मोठा कप भरून मी तूप खातो. आणि हे पहा हे दूध, भाकरी आणि हे तूप याचं मस्तपैकी असं मिश्रण केल्यानंतर खायला इतकी टेस्ट आणि एकदम चविष्ट असतं ना की त्याचा विषयच नाही. साधारणपणे सकाळी सकाळी अशी एक भाकरी कमीत कमी आणि जास्तीत जास्त 2 भाकरी तुम्ही खाऊ शकता. धन्यवाद. असंही तुम्ही पण अशा प्रकारची ही रेसिपी बनवा आणि खावा. फार सुंदर आणि उत्तम ही रेसिपी आहे. थँक्यू.